नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणाऱ्या अपकमिंग टीईटीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स आपण घेत आहोत। त्यापैकी पहिला क्वेश्चन 536.34 या संख्येतील उजवीकडील 3 ची स्थानिक किंमत डावीकडील 3 च्या स्थानिक किमतीतील किती पट आहे। म्हणजेच बघा, आपल्याला कोणती संख्या देण्यात आली 536.34 यामध्ये दोन अंक रिपीट झाले, एक म्हणजे हा 3 आणि हा दुसरा 3। या 3 ची स्थानिक किंमत किती, तर हे 3 जैसे ते लिहायचे, त्याच्या पुढचा अंक 6 आहे त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं। बस इथपर्यंत पॉइंट पर्यंत, याची मर्यादा फक्त पॉइंट पर्यंत। 3 आणि पॉइंटच्या मध्ये कुठलाही अंक आला तर त्याला शून्यामध्ये रूपांतरित करायचं, म्हणजे 30 याची स्थानिक किंमत झाली। या 3 ची स्थानिक किंमत 30 झाली। आता या 3 ची स्थानिक किंमत किती हे सुद्धा माहित असायला पाहिजे। या 3 पासून तर पॉइंट पर्यंत मध्ये कुठलाच अंक नाही, म्हणून या ठिकाणी 0 पॉइंट घ्यायचा आणि या 3 ची 3च येते, म्हणजे 0.3 झाले। आता यानंतर काय करायचं की त्यांनी पट विचारलेला आहे। पट म्हणजेच काय करत असते की भागिले करत असते, पण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की उजवीकडील 3 ची स्थानिक किंमत उजवीकडील कोणती आहे, तर हे उजवीकडची बाजू आहे आणि ही आहे डावीकडील। म्हणून या 3 ची स्थानिक किंमत आपल्याला सर्वप्रथम लिहून घ्यायला लागेल 0.3, देन डिवायडेड बाय या 3 ची स्थानिक किंमत घ्यावं लागेल, म्हणजे या ठिकाणी आपण 30 घेतलं। मित्रांनो, आपण याला कशा पद्धतीने सॉल्व करतो, आपण आपल्या पद्धतीने सॉल्व करतो। कसं बघा, हा 3 1 3 आणि 3 1 3 आणि हा 0, म्हणजेच आपल्याजवळ 0.1 डिवायडेड बाय 10 आलेला आहे। आता 0.1 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय होते बरं, हा पॉइंट जर आपण इथे नेला, हा पॉइंट जर इथे नेला तर हा झाला 1, आणि हा पॉइंट एका अंकानंतर जर नेला तर इथे एक शून्य वाढवून देत असते, म्हणजे 1/100 आला, म्हणजे याची जी किंमत आहे ते 1/100 आलेली आहे। आता 1/100 म्हणजे काय होते ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे। 1/100 म्हणजे होते 1/100 म्हणजे 10चा वर्ग होतो। सो या ठिकाणी मी 10चा वर्ग लिहिला। आता हा 1 जैसे ते घ्यावं लागतं, भागिल्याचं गुणिले करायचं, आणि हा जो 10⁻² म्हणजे 10चा जो वर्ग आहे तर तो 10च्या डोक्यावर -2 येते। सो याला आपण 10च्या डोक्यावर -2 म्हणणार। फायनली आन्सर येते आपल्याला 10⁻², म्हणजेच 10चा वर्ग मात्र निगेटिव्ह। सो आन्सर आलेला आहे 10च्या डोक्यावर -2। हे झालं थेरोटिकल। मात्र तुम्हाला जर याला सॉल्व करायचं असेल ट्रिक्सच्या पद्धतीनं तर तुम्हाला मित्रांनो ट्रिक्स सुद्धा सांगतो। या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे, उजवीकडील 3 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 3 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। सो हा जो 536.34 जे आहे, हा 3 आपण टार्गेट केला, हा 3 आपण टार्गेट केला। याच्यामध्ये किती अंक आहे, किती घटक आहे, तर 2 घटक आहे। अंकापेक्षा आपण घटक म्हणू, या 6ला पहिला घटक म्हणू आणि ह्या पॉइंटला सुद्धा दुसरा घटक म्हणू, म्हणजेच 2 घटक आहे, म्हणून आपण -2 घ्यायचा आणि त्याच्या खाली 10 लावून द्यायचे, म्हणजे आन्सर तुमच्याला डायरेक्टलीच तयार आलेला आहे। हे आहे मित्रांनो ट्रिक। काय आहे ट्रिक। आता याच्यापेक्षा सोपं कसं काय, तर आता तुम्हाला माहित झालं की 3 आणि 3 च्या मध्ये 2 घटक आहे, म्हणजे 2 अंक आहे। सो हे 2 अंक म्हणजे -2 घ्यायचे, त्याच्या खाली 10 लावून द्यायचं, झालं आन्सर। याचा अर्थ असा की 536.34 या संख्येतील उजवीकडील 3 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 3 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर 10⁻² पट आहे, म्हणून आन्सर येते 3rd। यस, चला पुढे जाऊया। सेकंड क्वेश्चन, विशिष्ट रकमेच्या 4/5 पट रक्कम अंजलीला दिली, 11/13 पट रक्कम राधाला दिली, 7/8 पट रक्कम मितालीला दिली आणि 9/11 पट रक्कम बिंदियाला दिली, तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल। मित्रांनो, आपण काय करत असतो, 4/5, त्याच्यानंतर 11/13, त्याच्यानंतर 7/8 आणि त्यानंतर 9/11। सरळ सरळ आपण काय करतो की डिव्हिजन करतो, म्हणजे भाग देतो, आणि भाग देताना आपण काय करतो की कुठेतरी पॉइंटमध्ये चुकतोय। या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला आता 5चा पाढा आपला पाठ असतो, 13चा पाढा पाठ आहे, 8चा पाढा पाठ आहे आणि 11चा पाढा पाठ आहे। जर छेदस्थानी दिलेल्या अंकाचा जर तुम्हाला पाढा येत असेल तर डायरेक्टली तुम्ही भाग द्या, जसं मी देतोय बघा। या ठिकाणी 0 लावून द्यायचा आणि 0 पॉइंट म्हणायचा। आपण इथं सॉल्व करत आहोत। 5 1 बघा, या ठिकाणी 5 1 5, 5 8 40 होते, म्हणजे याचा आला 0.8। या ठिकाणी काय आलेलं आहे 0.8। कोणाला मिळाले बरं 0.8, अंजली। त्यानंतर आपल्याला 11/13 घ्यायचे आहे। आता
इथे 0 लावला तर 0 पॉईंट द्यायचं असतं. 13 1 13 2 23 33 39 43 52 13 5 5 13 6 8 13 7 91 13 8 114 13 9 117. हां 13 8 13 8 बघा 13 8 8 3 24 म्हणजे 104. 13 8 104 13 9 117 13 10 130. सो 13 8 114 104 येते म्हणजे 110 मधून 104 वजा केले तर 6 येते. 6चे पुन्हा 60 होतात. मग 13 39 13 52 13 52 येते पुन्हा 8 उरतात आणि मग 80 होतात. म्हणजे 13 5 5 13 कम 78 13 कम 78 म्हणजे एवढं येतं 0.846 येते. कोणाचे तर सेकंडवाला कोण आहे तर राधा आहे. ठीक आहे राधाला काय मिळाले 0.846 हा तिचावाला वाटाच झाला. त्याच्यानंतर आहे मिताली. मितालीला 7/8 पट रक्कम. सो या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार भागाकार करणार 0 दिला 0 पॉईंट दिला 8 1 8 8 7 56 8 8 64 8 8 64 होते. सो या ठिकाणी 8 8 64 म्हटले तर किती उरले तर 70 मधून 64 गेले उरले किती 6. 6चे पुन्हा काय होतात तर 60 होतात. मग 8चा बाळा 60 पर्यंत म्हणायचा असतो. 8 1 8 2 16 8 3 24 8 32 8 45 8 6 44 8 7 56 होते. सो 8 7 56 घेतले आपण. ठीक आहे 56 घेतल्यानंतर मग 56 घेतले की 4 उरतात. मग 8 45 येते म्हणजे इथे एक्झॅक्टली भाग गेला 0.875. देन आता 9/11 आपण घेणार 0 पॉईंट घेतला 11 8 88 90 मधून 88 गेले उरले 2 झाले 20 11 1 11. मग त्याच्यानंतर हे तर बरोबर आहे आता 81 आहे या ठिकाणी 0.81 आहे या ठिकाणी 0.87 या ठिकाणी 0.84 आहे आणि या ठिकाणी 0.80 आहे. सोबत 0.8 म्हणजे 80 आपण म्हणू शकतो. मित्रांनो सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली तर हे 7/8 पट रक्कम कोणाला मिळाली होती मिताली. मी मिताली लिहितो. त्यानंतर बिंदियाला मिळाली हे एवढी बिंदिया. आता त्यांनी विचारलं काय की सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली. मित्रांनो सर्वाधिक रक्कम आपल्याला कोणाला मिळालेली दिसते तर सरळ सरळ मितालीला मिळालेली दिसते. सो आपण 3rd नंबरचा आन्सर राईट मारणार आहोत. हे भागाकार पद्धतीनं तुम्हाला काढता येतं. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्ही भाग देऊ शकता. तुमचे पाढे जर पाठ असेल तर तुम्ही भाग द्या. अदरवाईज पाढे जर पाठ नसेल तर मग काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. जर तुमच्याला पाढेच पाठ नाही तर मग गुणाकाराची मेथड आहे. आता बघा कसं करायचं. अंजली लिहून घेतो. हे बघा तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून अंजली. त्याच्यानंतर काय आहे राधा आहे. त्यानंतर कोण आहे तर मिताली आहे आणि बिंदिया आहे. मिताली आणि बिंदिया. आता बघा या ठिकाणी काय करणार आपण. अंजलीचा भाग किती 4/5 त्याच्यानंतर 11/13 त्याच्यानंतर 7/8 आणि त्यानंतर 9/11. मित्रांनो आता काय करायचं की क्रॉस मेथड वापरायची. बघा या ठिकाणी या दोघांच्या संदर्भात आपण या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहोत. बघा 13 किती 52. क्रॉस मेथड म्हणजे असा आडवा गुणाकार करायचा खालचा आणि वरचा क्रॉसवाला. आणि 11/5 किती 55. या दोहोंमध्ये मोठा कोण आहे कारण की आपल्याला सर्वाधिक विचारलेला आहे. असा गुणाकार केल्यानंतर मोठा कोणता आला 52 आले की 55 आले 55 आले म्हणून आपल्याला अंजलीचा क्रॉस करून देणार. अंजली आन्सरमधून कटच झालं म्हणजे 1st नंबरचे आन्सर तुम्ही मानणारच नाही. त्याच्यानंतर आपण राधा आणि मितालीच्या संदर्भात कंपॅरिझन करू. आता बघा राधा आणि मिताली जर घेतलं तर इथं मी पुन्हा याला राधाला असं 11/13 लिहून घेतो. हे करून टाकतो. ठीक आहे. आता 11 8 88 आणि 13 7 91 13 7 91 कोणतं आले बरे जास्त मितालीचे आले. म्हणजे आता राधा सुद्धा मी कॅन्सल करणार कारण 88 पेक्षा 91 मोठे आहे. देन आता 91 आणि बिंदिया म्हणजेच 91 मितालीची आणि बिंदियाचे लक्षात घेऊ. आता हे मी पुन्हा असं खोडतोय आणि इथं 7/8 फ्रेशपैकी लिहितो आणि हे 91 सुद्धा म्हणून टाकतो. आता बघा 11 7 किती 77 आले आणि 8 9 आले 72. मित्रांनो बिंदिया कमी आहे आणि मितालीला जास्त मिळालेल्या 77 पॉईंट्स मिळाले म्हणजे गुणाकाराच्या संदर्भात. म्हणजे फायनली सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली तर मितालीला मिळाली. 3rd नंबरचा आन्सर आलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की भाग देत असताना आपल्याला एखाद दुसरा पॉईंट इकडे तिकडे जाऊ शकतो मात्र या क्रॉस मेथडनं तुमचं एकदम ॲक्युरेट असं आन्सर निघते आणि सोपं सुद्धा आहे. गुणाकार करा पुढे चला मोठा घेतला पुढे चला मोठा घेतला पुढे चला. यस सर्वाधिक म्हटलं तर सर्वाधिक आणि सर्वात कमी म्हटलं तर लहान लहान घेत चालला जायचं पुढे. झालं समजलं की नाही तुम्हाला. यस ओके. या पद्धतीचे प्रश्न आपण IBPS पॅटर्ननुसार सुद्धा घेणार आहोत.
इतर राज्यामध्ये ज्या झालेल्या TET आहेत त्या संदर्भातील सुद्धा प्रश्न घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला 30 पैकी 30 मार्क्स मिळवून देणारा हा क्लास आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. 2010 साली पंडित जवाहरलाल नेहरू जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील महिला दिनाचा वार कोणता? मित्रांनो बघा, 2010 साली 2010 लिहून घेतले. पंडित जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजेच बालदिन असते त्या ठिकाणी. 14 नोव्हेंबर आपण घेऊन टाकलं. आता इथून आपल्याला थेट कुठे जायचं आहे, तर त्याच वर्षातील महिला दिन म्हणजे 2010 मधलाच महिला दिन काय असतो? 8 मार्चला असतो महिला दिन. आता आपल्याला काढायचं आहे की महिला दिनाचा वार कोणता. मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथं काय करायचे, असा ब्लॉक तयार करायचा. नोव्हेंबर पासून तर आपल्याला मार्च पर्यंत जायचं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. म्हणजेच उलट असं रिव्हर्स यावं लागतं आपल्याला, रिव्हर्स यावं लागतं. आता मार्च पासून तर नोव्हेंबर पर्यंत आपण येणार आहोत. मग इकडून आपण सुरुवात करणार ना. म्हणजे जरी त्यांनी आपल्याला असं गणित दिलं, परंतु ते उलट गणित आहे ना, रिव्हर्सचं गणित आहे, उलट आहे. काय आहे? उलट दिलेलं आहे. म्हणजेच मागे मागे जावं लागतं, नोव्हेंबर पासून मागे जावं लागतं. म्हणून आपण इकडून सुरुवात करायची इकडे. आणि क्रिएशन कुठं करायचं? तर 8 मार्चवर करायचं. कसं करायचं ते सांगतो. हे जे मार्च आहे, मार्चचे किती? 31 दिवस असतात. सो या 31 दिवसामधून हे 8 वजा करायचे. 31 मधून 8 गेले, उरले किती बरं? 23. सो 23 इथं मी लिहून घेतले. बघा, 31 मधून 8 गेले, उरले 23. आता हे जर समजा 7 किंवा 7 पेक्षा जर मोठे असले तर 7च्या पाड्यानं कट करायचे. कसे कट करायचे? 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 23 मधून 21 गेले, उरले किती? 2. सो 2 हा इथं कोड आला. नंतर मार्च नंतर आता आपण इकडून इकडे चाललो ना. मार्च नंतर एप्रिल येतं, एप्रिल, मे, जून, नंतर येतं जुलै, नंतर येतं ऑगस्ट, नंतर येतं सप्टेंबर SCP, नंतर येतं ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर येते. मग तुम्हाला माहित आहे एप्रिल महिन्याचे किती दिवस असतात? तर 30 दिवस असतात. याचे किती असतात? 31. जूनचे 30, जुलै ऑगस्टचे 31 आणि 31, सप्टेंबरचे 30 आणि ऑक्टोबरचे 31. हे तुम्हाला माहित आहे. मग 7च्या पाड्यानं जर कट केलं तर 7 × 28 कट होता, उरतात 2. म्हणून या ठिकाणी आलेला आहे कोड 2. 31 साठी 3, इथे 2, इथे 3, इथे सुद्धा 3, इथे 2 आणि इथे सुद्धा 3. कोड बरोबर घ्यायचा. एक जरी इकडे तिकडे झालं ना तरी सुद्धा तुमचं आन्सर हे कोलमडतं, तुमचं आन्सर येत नाही. म्हणून या ठिकाणी 30 साठी 2, 31 साठी 3, 30 साठी 2, 31, 31 साठी 3, 3, 30 साठी 2, 31 साठी 3. आता शेवटी आलेलं आहे 14 नोव्हेंबर. मित्रांनो, हे 14 नोव्हेंबरवर क्रिएशन करायचं. कसं? 7नं त्याला कट करायचे. 7 1 7, 7 2 14, पूर्णच कट झाले, काहीच उरलं नाही. 0 उरला. 0 काय घेत नाही बसायचा. हा कटच झाला. जर समजा 15 नोव्हेंबर असते ते 1 आला असता उरलेला, बाकी 1 आले असते तर आपण 1 कोड घेतला असता. चला जाऊ द्या, आपण 1 0 घेऊनच टाकू. म्हणजे या ठिकाणी काहीच नाही. 7 2 14 सगळे निघून गेले म्हणजे 0 कोड आला. 0 कोड तर तसा घेतच नसते. म्हणून आपण इथून एवढं काउंटिंग करू. बघा, इथून एवढं. आता हे सर्व कोड आपल्याला आले 2 2 3 2 3 3 2 आणि 3. आता आपल्याला काय करावं लागतं? आता हे जे कोड आहे प्रत्येकच कोडची काउंटिंग करायची 7ची आणि 7 बेरीज झाली की नष्ट करून टाकायची. बघा कसं मी करतो. इथे बघा, 2 आणि 2 4 आणि हा 3 7 बेरीज केली मी. 2 आणि 2 4 आणि 3 7. आता मी नष्टच करतो. याचं कामच संपलं काम. ते कोड निघूनच गेले. 3ची बेरीज 7ची बेरीज केली, नष्ट करून टाकले. त्याच्यानंतर पुन्हा तसं होते का ते बघतोय. होते तसं. 2 आणि 2 4 आणि 3 7. 3 7ची बेरीज केली आणि हे नष्टच केले. आता शेवटी माझ्याजवळ असं दिसून येते हे 3 आहे आणि हे 3 आहे. म्हणजे 3 आणि 3 किती? 6. 6 दिवस मागे म्हणणार. आता मागे, कारण हे गणित उलटचं आहे म्हणून मागे म्हणायचं. 6 दिवस मागे म्हणजे सोयीसाठी आपण 1 दिवस पुढे जाऊ शकतो. म्हणून 1 दिवस पुढे. 6 दिवस मागे जा किंवा 1 दिवस पुढे जा, आन्सर आपलं सारखंच येणार आहे. 1 दिवस पुढे, 6 दिवस मागे म्हणजे 1 दिवस पुढे ना. म्हणून आपल्याला आन्सर येते रविवारचं काय येतं? तर सोमवार येते. फर्स्ट नंबरचा आन्सर राईट आहे. या प्रकारचा हर एक क्वेश्चन तुम्हाला मी माझ्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच्या बॅचमध्ये शिकवतो. डेली बॅच असते मित्रांनो. किती वाजता? तर रात्रीला 9:30 वाजता सुरू होते आणि 11 वाजता एंड होते. प्रत्येक दिवशी मी तुम्हाला 5-5 टाईप्स शिकवतो.